आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. 1926 साल म्हणजे शेतकऱ्याच्या जीवावरचा धोंडा महिना. आर्थिक भुर्दंड, आर्थिक नुकसान झालेला आणि संकटमय असा हा शेतकऱ्यांचा धोंडा महिना सुरू आहे. भरीत भर म्हणून अनेक गोष्टींना शेतकऱ्यांना संकटांना तोंड सामोरं जावं लागत आहे. पहा, आपणाला मी विहिरीतील पाणी दाखवलं होतं. 1-2 दिवसापूर्वी इरिगेशन मिळतं आहे का नाही या आशेवर, शंकेवर मी या ठिकाणी विहिरीतली मोटर सुरू करायला गेलो आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. म्हणजे नांगराचा फाळ लागला, पाईप फुटली आणि पाणी हितच. शेवटी मोटर बंद केली. दुसऱ्या दिवशी आपल्याला इरिगेशनचं पाणी मिळालं, पिकाला जीवदान मिळालं. इरिगेशनला मी धन्यवाद देतो. ठीक आहे, ठिगाळं जोडून लांब करायचं कामकाज चाललेलं आहे. आमचे सुभाष भाऊ जे नेहमी लेखीची कामं करतात अंगावर खंडून घेऊन, तर ते 2 दिवस झालं अशा प्रकारे हे लिकेज काढण्यासाठी झट्या झोंब्या घेत आहेत. नांगराचा फाळाचा हा शेतकऱ्यावरील भुर्दंड. पहा, इथं मोठा भसका बसला. या ठिकाणी क्लपनं जोडलं, पुन्हा चालू केलं, पुन्हा बघितलं, पुन्हा इथं बळा जायला, तिथं पुन्हा कॉलर बसवली, तुकडा जोडला. अशा प्रकारे तुकडं जोडत ठिगाळ करत जोडत आपण हे पाणी या पाटावर पाडलं. त्या चेंबरजवळ घेतलेलं आहे पाटामध्ये. शेतकऱ्याला असे अनेक फाळ म्हणजेच अडचणी, संकट, फाळ लागणे म्हण आहे मराठीमध्ये. तुम्ही काय घ्यायचा तो अर्थ घ्या. हे आहे विहिरीतलं पाणी. 4 महिने झालं विहीर शेतात पीक नसल्यामुळं आपण बंद ठेवली होती. चालू करण्याच्या प्रयत्नामध्ये ट्रॅक्टरच्या फाळानं आपल्या खिसा फाटून गेलेला टरा. आपण आपल्या सुभाष भाऊंची थोडी माहिती घेऊया तुमच्या माहितीसाठी म्हणून. कोणाला गरज असल्यास अवश्य त्यांच्याशी संपर्क साधा. या जरा पुढे राजे, या भरपूर आहे. हां बोला, नाव सांगा. सुभाष रामचंद्र मस्के. हां, पत्ता सांगा तुमचा. पत्ता मुडेमाळा. ओके, म्हणजे मसोबा रोड, महालक्ष्मी नगर, मसोबा रोड. ओके, आपण कोणकोणती कामं करता? पाईपलाईन लिकेज 5 इंची पात्र करतो काम एकटाच. ओके, बघा मी एकटाच करतो काम. हां, 5 इंचीपर्यंत कुठलंही लिकेज असू दे ते एकटा स्वतः काम करतात. त्यांच्याकडे लिकेज काढण्याची सर्व प्रकारची अवजारं आहे. इच्छुकांनी, गरजूंनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि अवश्य त्यांना कामाला बोलवावं. माफक दरामध्ये हे लिकेजची कामं करून देतात. हे आहे विहिरीतलं पाणी. मध्ये कुठं घशाला कोरड पडली, इरिगेशनला काय जरा अडथळा आला तर एखादा विहिरीच्या पाण्याचा झटका देण्यासाठी ही पडझड माझी सुरू आहे. ओके, तर अशा प्रकारे 2026 सालामधील आवडी शिवारांच्या सर्वेसर्वावर पडलेला भुर्दंडातील भुर्दंड, महावितरणचा लाईटीचा खेळ, त्यामुळं लाईटीचा भुर्दंड, नांगराचा फळ लागल्यामुळं हे असं आर्थिक भुर्दंड, आणि शिवाय ठिबक बिबक, गडी, माणसं आणि काय लागल ते, या सगळ्याचा भुर्दंड या शेतकऱ्यावर पडलेला आहे. म्हणजे 2026मधील धोंडा महिना हा सगळ्यावरच तसा जाचक ठरलेला आहे. आणि त्यात महायुद्ध इस्तंय का पेटतंय काय कळणं झाले. महागाईचा भडका उडालेला आहे. म्हणजे सर्व बाजूने शेतकरी संकटाने घेरला गेलेला आहे. वाचतोय का नाही ही शंका आहे. हे आहेत आपली केळीची नवी रोपं लागण. पाण्याचा कडक होण्यामुळे शॉर्टेज यायला लागलेला आहे. जीव कासावीस होत आहे. झोप लागत नाही, झोपच उडून गेलेली आहे. ठीक आहे, भगवंताच्या कृपा कसा ठेवल तसं त्या पद्धतीने, पण मी माझे हातपाय हलवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी थांबतो.
आवडी चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे सुभाष मस्के, महालक्ष्मीनगर, मसबा रोड, आष्टा यांनी गेले 3 दिवस ट्रायल करत नांगराच्या फाळानं लागलेला शेतकऱ्याला फाळ तो व्यवस्थित दुरुस्त करून दिलेला आहे. जवळजवळ 500 रुपयाचं साहित्य आणि त्यांची कामाची मजुरी, अशा प्रकारे शेतकऱ्याला मोठा भरदुंड लागलेला आहे. ठीक आहे, सोसायचं आहे. फक्त बाकी ज्यांच्यासाठी ही शेतकऱ्याला काय आहे, शेतकऱ्याला काय आहे, शेतकऱ्याच्या जीवावरच सगळं जग आहे. ठीक आहे, अशा अनेक भरदुंड शेतकऱ्याला सहन करावे लागतात. आमचे सुभाष भाऊ आता काम ओके झालेलं आहे. पाणी विहिरीतलं उपसा सुरू झालेला आहे आणि ते आता त्यांचं बिल पेड केले की ते पुढील कामाला त्यांच्या जातील. त्यांच्या कामाला आपण बेस्ट लक देऊया आणि या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.